हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ। स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं माझ्या YouTube चॅनलवरती। आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आणि आनंदाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब नक्की करा। त्याचबरोबर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका। उद्या 9 फेब्रुवारी वार आहे शुक्रवार आणि उद्या आहे मौनी अमावस्या। प्रत्येक महिन्यामध्ये अमावस्या येते पण प्रत्येक अमावस्येचं महत्त्व सुद्धा वेगवेगळं असतं। मौनी अमावस्या ही वर्षातनं फक्त एकदाच येते, तर या मौनी अमावस्येला दर्श अमावस्या असं सुद्धा म्हटलं जातं आणि या मौनी अमावस्येचं महत्त्व सुद्धा अधिकच आहे। तर अमावस्येच्या दिवशी आपल्याला माता लक्ष्मीची सेवा करायची असते आणि या दिवशी आपल्याला पितरांची सुद्धा सेवा करायची असते, त्यांना तर्पण द्यायचं असतं आणि पवित्र गंगेवरती स्नान करण्याला सुद्धा या दिवशी महत्त्व आहे। त्याचप्रमाणे दानाला सुद्धा या दिवशी महत्त्व आहे। तर या दिवशी आपल्याला काही उपाय सुद्धा करायचे आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत मी एक अतिशय प्रभावशाली उपाय शेअर करणार आहे। आपल्याला उद्या अंघोळीच्या पाण्यामध्ये अशी एक वस्तू टाकायची आहे, त्यामुळे आपल्यामध्ये असणारी नकारात्मकता, प्रखर पितृदोष, अडचणी, शत्रुबाधा, शत्रुपीडा, दारिद्र्य आणि जे काही तुमच्या अडचणी आहेत तर त्या संपूर्णपणे नष्ट होतील आणि फक्त एक दिवसामध्ये तुमची कितीही मोठी कठीणातील कठीण इच्छा असेल तर ती सुद्धा पूर्ण होईल आणि आपल्या कुटुंबावरती कधीही कुठल्याही प्रकारचं वाईट संकट येणार नाही। तर असा हा उपाय तुमच्यासोबत मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे, त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा, जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल। आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण नक्की सबस्क्राइब करा। तर पहा, अमावस्येच्या दिवशी पवित्र गंगेवरती स्नान करण्याला अतिशय महत्त्व आहे आणि दान करण्याला सुद्धा अतिशय महत्त्व दिलं जातं। तर बघा, मौनी अमावस्येच्या दिवशी सर्व देवी देवता हे पवित्र नद्यांमध्ये वास करत असतात आणि जर आपण या दिवशी पवित्र गंगेवरती स्नान केलं तर सर्व देवी देवतांचे कृपा आशीर्वाद सुद्धा आपल्याला प्राप्त होत असतात आणि आपल्याकडनं ज्या काही कळत नकळत चुका झालेल्या असतात, पाप झालेली असतात आणि त्यामुळे आपल्याला बऱ्याच प्रकारचे दोष लागत असतात तर ती सुद्धा यामुळे नष्ट होतात आणि म्हणूनच जर तुम्हाला शक्य झालं तर आवर्जून तुम्ही पवित्र गंगेवरती स्नान हे करायचं आहे। पण आता पहा, सर्वांनाच पवित्र गंगेवरती जाऊन स्नान करणं हे शक्य नसतं, तर अशा वेळेला तुम्हाला काय करायचं आहे, तुमच्या अंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्हाला काही वस्तू टाकायच्या आहेत। तुमच्या मनामध्ये जर एखादी इच्छा खूप दिवसांपासून असेल आणि बघा आता प्रत्येकाच्या मनामध्ये काही ना काही इच्छा असतातच आणि त्या इच्छेसाठी प्रत्येक जण मेहनत करत असतो, कष्ट करत असतो आणि प्रयत्न सुद्धा करत असतो, पण प्रत्येक वेळेलाच आपल्या इच्छा पूर्ण होतात असं नाही, कारण अशा वेळेला आपल्या कुंडलीमधले जे काही ग्रह असतात तर ते मजबूत नसतात, स्ट्रॉंग नसतात आणि त्यामुळे आपल्यामध्ये काही ना काही दोष असतात किंवा नकारात्मक ऊर्जा आपल्यामध्ये असते किंवा प्रखर पितृदोष आपल्याला लागलेला असतो, एखादी शत्रू बाधा असते, शत्रू पीडा असते। अशा वेळेला आपण जेव्हा भरपूर कष्ट, मेहनत आणि प्रयत्न करून सुद्धा जर आपली इच्छा पूर्ण होत नाही तर आपल्याला कष्टासोबत आणि मेहनतीसोबत काही उपायांची सुद्धा आपल्याला साथ द्यावी लागते आणि त्याबरोबरच सेवेची सुद्धा आपल्याला जोड द्यावी लागते आणि त्यामुळे आपल्या वारंवार आयुष्यामध्ये येणाऱ्या ज्या काही अडचणी असतात किंवा आपल्या कुटुंबामध्ये येणाऱ्या काही अडचणी असतात, मग त्या पैशाच्या बाबतीत असतील, आर्थिक समस्या असतील किंवा इतर कुठल्याही प्रकारच्या अडचणी असतील, दोष असतील आणि त्यामुळे तुमच्या घरामध्ये जर अशा प्रकारच्या अडचणींचा सामना जर तुम्हाला करावा लागत असेल तर हा उपाय तुम्ही उद्याच्या दिवशी नक्की करायचा आहे। तर आज शुक्रवार आहे, संध्याकाळी तुम्हाला काय करायचं आहे, तर रात्री तुमच्या घरातली सगळी कामं पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला एक वाटी घ्यायची आहे आणि तुम्हाला खडेमीठ घ्यायचं आहे। खडेमीठाचे बरेचसे उपाय तुमच्यासोबत मी शेअर करत असते आणि तुमच्या घरामध्ये खडेमीठ नसेल तर तुम्ही ते आवर्जून आणा। आता तुम्हाला खडेमीठ घ्यायचं आहे आणि घरातल्या प्रत्येक व्यक्तीवरनं 7 वेळेला डोक्यापासून खाली पायापर्यंत उतरवायचं आहे आणि तुम्हाला त्या वाटीमध्ये हे खडेमीठ जे आहे तर ते टाकायचं आहे। परत तुम्हाला दुसरं खडेमीठ घ्यायचं आहे, पुन्हा दुसऱ्या व्यक्तीवरनं उतरवायचं आहे, त्या वाटीमध्ये टाकायचं आहे। असं तुम्हाला प्रत्येक व्यक्तीवरनं तुम्हाला 7 वेळेला उतरवून घ्यायचं आहे। त्यानंतर हे खडेमीठ आपल्याला संपूर्ण एका वाटीमध्ये जमा करायचं आहे आणि एकाच वाटीमध्ये तुम्हाला उतरवायचं आहे। सर्वांचं उतरवलेलं मीठ जे आहे तर ते तुम्हाला त्या वाटीमध्ये ठेवायचं आहे। त्यानंतर तुमच्या घराचा जो ईशान्य कोपरा आहे तर त्या कोपऱ्यामध्ये तुम्हाला रात्रभर ही मिठाची वाटी ठेवून द्यायची आहे आणि उद्या शुक्रवार आहे तर दुसऱ्या दिवशी तुम्हाला काय करायचं आहे, सकाळी लवकर उठायचं आहे आणि अंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्हाला गंगाजल थोडंसं आवर्जून टाकायचं आहे। आता या दिवशी पवित्र गंगेवरती स्नान करण्याला खूप महत्त्व असतं आणि म्हणूनच आपल्याला गंगाजल आपल्या अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचं आहे।
गंगाजल आपल्या अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकल्यामुळे तितकंच महत्व, पवित्र गंगेवरती स्नान केल्याचं जे पुण्य आपल्याला मिळत असतं तितकंच पुण्य आपल्याला त्यामुळे मिळत असतं। त्यामुळे गंगाजलची जी बॉटल आहे तर ती तुम्हाला कोणत्याही पूजेच्या साहित्याच्या शॉपमध्ये इझिली मिळेल, तुम्हाला तिथून ती आणायची आहे आणि तुमच्या अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचे आहे। त्यानंतर जे आपण उतरवलेलं मीठ आहे तर चिमूटभर मीठ जे आहे तर ते तुम्हाला प्रत्येकाच्या अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचं आहे आणि त्यानंतर थोडेसे पांढरे तीळ जे आहे तर ते सुद्धा तुम्हाला अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचं आहे। अमावस्या तिथीला या तिळाला अतिशय महत्त्व दिलं जातं। पौष महिन्यामध्ये येणारी ही अमावस्या आहे आणि त्यामुळे थोडेसे पांढरे तीळ तुम्हाला टाकायचे आहेत आणि त्यानंतर चिमूटभर हळद सुद्धा तुम्हाला तुमच्या अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचं आहे। गोमूत्र असेल तर ते सुद्धा तुम्ही टाकू शकता। तर या पाण्याने तुम्हाला स्नान करायचं आहे आणि स्नान करत असताना आपल्या मनामध्ये कुठल्याही प्रकारचे वाईट विचार, निगेटिव्ह विचार येऊ द्यायचा नाही आहे आणि आपल्या गुरूंचं आपल्याला नामस्मरण करत आपल्याला अंघोळही करायची आहे। हा उपाय केल्यामुळे तुमच्यामध्ये असणारी नकारात्मकता, वाईट शक्ती, पितृदोष किंवा इतर कुठल्याही प्रकारचे त्रास असतील, अडचणी असतील तर त्या संपूर्ण दूर होतील आणि यासोबतच तुमच्या सर्व इच्छा, मनोकामना या सुद्धा पूर्ण होतील। त्यामुळे तुम्हाला अशा पद्धतीने अंघोळ करायची आहे आणि अंघोळ झाल्यानंतर तुम्हाला अजून एक महत्त्वाची गोष्ट करायची आहे, ती म्हणजे तुम्हाला तांब्याचा कलश पाण्याने भरून घ्यायचा आहे। त्यामध्ये तुम्हाला थोडेसे तीळ टाकायचे आहेत, काळे किंवा पांढरे टाकले तरीही चालतील। त्यानंतर आपल्याला लाल मिरच्यांच्या ज्या बिया असतात तर त्या सुद्धा टाकायच्या आहेत आणि थोडंसं आपल्याला हळद, कुंकू किंवा अष्टगंधक जे आहे तर ते टाकायचं आहे आणि तुम्हाला या पाण्याने सूर्याला अर्घ्य आवर्जून द्यायचं आहे। अमावस्येच्या दिवशी सूर्याला अर्घ्य देणं हे अतिशय महत्त्वाचं आणि प्रभावी मानलं जातं। जर तुम्ही सूर्यदेवाला अर्घ्य दिलं तर आपल्यावरती सूर्यदेव हे प्रसन्न होतात आणि आपल्या सर्व इच्छा, मनोकामना या सुद्धा पूर्ण होत असतात। तर अशा पद्धतीने तुम्हाला हा उपाय करायचा आहे। वारंवार तुम्हाला जर एखाद्या कामामध्ये अपयश येत असेल तर तुम्ही हा उपाय नक्की करा, नक्कीच तुमच्या सर्व इच्छा, मनोकामना या पूर्ण होतील। तर चला, झालेली सेवा ही मी स्वामी महाराजांच्या चरणी रुजू करते। आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ।